ग्रामदेवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या आधीच यात्रेची प्रचिती आणून देत नुमवी प्राथमिक शाळेतील मुलांनी 7 नंदी ध्वजांसह पालखी मिरवणूक काढून रंगत आणली। तर मार्गावरील मिरवणुकीने मात्र भक्तांमध्ये भक्ती संचारली होती। यावेळी या मिरवणुकीचे नेटके नियोजन झाले होते। तर सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे सदस्य गुरुराज माळगे, मुख्याध्यापिका वर्षा जेधे, हरिभाई देवकरण प्रशालेचे पर्यवेक्षक हनुमंतराव मोतीवणे यांच्या उपस्थितीत नंदीध्वज मिरवणुकीचा प्रवेशद्वारापासून प्रारंभ करण्यात आला। शाळेच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला व तेथून प्रमुख मार्गावरून मुलांनी शिस्तबद्ध मिरवणूक काढून यात्रेचा जागर केला। यावेळी मिरवणुकीच्या अग्रभागी हिरेहब्बू यांच्या भगव्या पोशाखातील मुलांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले व बाराबंदीऐवजी काही मुलांनी विजार आणि नेहरू शर्ट घालून मिरवणूक धवल करून सोडली। मुलीही पारंपरिक वेश परिधान करून सहभाग नोंदवून मिरवणुकीत जान आणली। तर चौथ्या नंदीध्वज पूजनावेळी शिवशंकर बिराजदार यांसह शाळेतील शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी आदी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कणकी यांनी तर आभार प्रदर्शन सुहास जाधव यांनी केलं। सदरील मिरवणूक यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतलं व मिरवणूक मार्गावरून निघालेल्या नंदी ध्वजामुळे यात्रेचा जागर होत असल्याचं दिसून आलं। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या शाळेचे अध्यक्ष माननीय राजेश पटवर्धन सर यांचं आम्हाला खूप असं मार्गदर्शन लाभलं। तसेच हा कार्यक्रम उत्साह आणि आनंदाने पार पाडण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, छोटे विद्यार्थी आणि पालकवर्ग यांचं खूप आम्हाला सहकार्य लागले। यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हा शाळेमध्ये सिद्धेश्वर यात्रेचा कार्यक्रम अतिशय छानपणे संपन्न करू शकले। अशा प्रकारे कार्यक्रम सर्व शाळेने राबवावा तुम्हाला वाटते का? अशाच प्रकारे सर्व शाळेने देखील अशा ह्याच्यामध्ये सहभागी होऊन हा कार्यक्रम राबवावा अशी मी इच्छा व्यक्त करते। दक्षिण तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते। तसेच सिद्धेश्वर पंच कमिटीचे काही सदस्य उपस्थित होते। अशा प्रकारे आमच्या शाळेमध्ये सिद्धेश्वर यात्रा ही अतिशय सुरेख आणि छान झालेली आहे। यामध्ये पालक आणि इतर शाळेचे मुख्याध्यापक, आमच्या संस्थेचे मुख्याध्यापक देखील उपस्थित होते। अशा तऱ्हेने ही सिद्धेश्वर यात्रा आज अतिशय आनंदाने आणि उत्साहाने पार पडली। जणू काही आमच्या शाळेमध्ये श्री सिद्धेश्वरांचं स्वरूप आपल्या शाळेमध्ये प्राप्त झाले असं मला वाटतं। एवढे बोलून मी 2 शब्द। हे कार्यक्रम तुम्ही संपन्न करत असताना तुम्हाला अन्य कोणकोणत्या शिक्षकांची मदत झाली तुमच्या शाळेची? हा कार्यक्रम संपन्न करत असताना दैनिक लोकमतचे माळगे सर, तसंच बुरकुले सर यांची आम्हाला खूप मदत झाली। त्यांनी आमच्या शाळेची निवड केली आणि आपल्या शाळेमध्ये सिद्धेश्वर यात्रा ही भरावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने आम्ही आमच्या शाळेमध्ये ही सिद्धेश्वर यात्रा आज खूप छान अशी संपन्न झाली आहे। आणि खरोखरच आम्हाला सिद्धेश्वर यात्रेचे महत्त्व मुलांना रुजवण्यात आणि मुलांना माहिती देण्यात खूप आनंद वाटला।